येत्या पुढील भागामध्ये येणार मोठा ट्विस्ट. मलिकाचा प्लॅन परफेक्ट असणार, पण स्वानंदी समोर आल्यानंतर अंशुमन बोलून जाणार आणि त्यामुळे घडणार मोठा ट्विस्ट. नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर घडतं असं, मलिकाला कळतं की आजीच्या सहीशिवाय काहीच होणार नाही आणि काही केल्या आजी काही सही देणार नाही. ती आता आजीचा अंगठा घेण्यासाठी मोठा जुगाड करते. किचनमध्ये लिंबू सरबत बनवत असते आणि आता सुष्मिताला बोलून घेते. सुश येते आणि म्हणते, मॉम इन लॉ बोलवलं मला? मलिका म्हणते, हो, हे बघ आजीसाठी मी लेमन ज्यूस बनवलाय, तू त्यांना नेऊन देशील का? त्यांना खूप बरं वाटेल. काय ना गं, आता त्यांचं वय झालं, त्यांची काळजी घ्यावी लागते, तू देतेस ना नेऊन? सुश म्हणते, हो देते. ती आता जाते म्हणते, आजी म्हणते, सुष्मिता ये ना. काय गं, आज माझी आठवण कशी झाली? सुश म्हणते, तुमच्यासाठी लिंबू सरबत आणलं, हे घेतलं ना तुम्हाला खूप बरं वाटेल. आजी म्हणते, लिंबू सरबत? खरंच याची मला खूप गरज होती, पण काय गं आज अचानक तू माझ्यासाठी लिंबू सरबत कसं आणलं? सुश म्हणते, ते मॉम, पण तिला एकदम आठवतं मलिका बोललेली असते, तू सांगायचं नाही हे लिंबू सरबत मी केलं म्हणून. सांगायचं की मी तुमच्यासाठी बनवलं, म्हणजे आजीला कळणार की सुश त्यांची किती काळजी घेते. कारण स्वानंदी बघ ना आजीची किती काळजी घेते आणि त्यामुळे आजी कायम तिच्याकडून बोलतात. एवढंच नाही, तिला महागडे गिफ्ट पण देतात. तू जर त्यांची काळजी घेतली तर त्या तुला पण महागडे गिफ्ट देतील. तेव्हा सुश म्हणते, खरंच मॉम इन लॉ? ती हो, त्यासाठी सांगायचं हे लिंबू सरबत मीच बनवलं. सुश एकदम थांबलेली असते. आजी म्हणते, काय गं कसला विचार करते? ती कसला नाही आजी, हे लिंबू सरबत मीच तुमच्यासाठी बनवलं. आता नाचून म्हटल्यावर आजीलाही कौतुक वाटतं. आजी लिंबू सरबत प्यायला लागते. मलिका आणि अंशुमन लपून बघत असतात. अंशुमन म्हणतो, मॉम पिली आजी लिंबू सरबत पिली आहे. आता सुश ग्लास घेते आणि निघून जाते, पण मलिका अंशुमन अजूनही लपून बघत असतात. आता आजीला खूप झोप येते. ती अंगावर घेते आणि झोपी जाते. मलिका आणि अंशुमन एकमेकाला टाळी देतात आणि म्हणतात, झालं आपलं काम. अंशू, तू पटकन पेपर घेऊन ये. ह्या म्हातारीचा एकदा अंगठा घेतला ना तर आपलं काम झालं, पण हे सगळं लवकर करावं लागेल, कारण ती स्वानंदी कधी घरी येईल सांगता येत नाही. समर स्वानंदीला म्हणतो, तुमच्या चिडण्यातून मला एक गोष्ट कळाली, यापुढे मी तुम्हाला जलस करण्याचा कधीही प्रयत्न करणार नाही. स्वानंदी म्हणते, थँक्यू. तो किमयासारखी माझ्या आयुष्यामध्ये पुन्हा कधीच कुणी येणार नाही. आता स्वानंदी त्याच्याकडे कौतुकाने बघत असते. आता मलिकाने अंशुमन पेपर आणतात आणि आजीचा अंगठा घ्यायचा प्रयत्न करतात, पण आजीने मात्र हाताची मूठ केलेली असते, त्यामुळे काही केल्या अंगठा काय घेता येत नाही. मलिका म्हणते, ही म्हातारी पण ना मिली तरी आपल्याला त्रास द्यायचं सोडणार नाही. आता आजीचा अंगठा घ्यायचा प्रयत्न करत असतात, तेवढेच समर स्वानंदी येतात. तोपर्यंत आजी पण जागी होते. समर आणि स्वानंदी आजीला नमस्कार करतात. आजी म्हणते, देवा माझ्या पोरांना कुणाची नजर लागू देऊ नको, इथून पुढे ना तुमच्या दोघांमधलं प्रेम वाढत राहू. मलिकाने अंशुमन बघतात तर समर आणि स्वानंदी पुरते बदललेले असतात. समर आता सारखं स्वानंदीच्या मागे मागे करत असतो. आता वेळ येते समर आणि स्वानंदी एकत्र होण्याची. रात्री आता दोघंही रोमॅन्टिक होतात. आता दोघं पण डान्स करत असतात. एकमेकात एवढे गुंतून जातात की त्यांना कुठलंही भान राहत नाही. पण हे सगळं चोरून मलिका बघत असते. आता समर स्वानंदी जवळ यायला लागतात. मलिका म्हणते, यांच्यातलं अंतर वाढायला हवंय मला. ती आता जाते आणि भिंतीला डोकं आदळायला लागते आणि अंशुमन मोठ्याने ओरडायला लागतो, मॉम हे काय करतेस? आता गोंधळ ऐकून समर स्वानंदी पळत येतात. अंशुमन तर, मॉम काय झालंय तुला? ती म्हणते, अरे माझं डोकं खूप दुखतंय. समर म्हणतो, काकू डोकं दुखतंय, थांब मी औषध देतो. ती म्हणते, नाही मी औषध घेतलं पण मला काही फरक पडत नाहीये, मला असं वाटतं माझ्या डोक्यात गाठ आली आहे. समर म्हणतो, काकू चल आता डॉक्टरांकडे जाऊया. मलिका म्हणते, हो. आता समर तिला डॉक्टरांकडे घेऊन जातो. अंशू स्वानंदीच्या रूममध्ये येतो आणि मोठ्याने हसायला लागतो. खरं तर स्वानंदीला कळून चुकलेलं असतं की हे सगळं नाटक आहे. अंशू म्हणतो, तुला कळलंच असेल मी काय करू शकतो ते. तुमचा रोमॅन्टिक मोमेंट डिस्टर्ब केला मी. बोट करत म्हणतो, 6 महिन्यात वेगळे होणार तुम्ही. स्वानंदी म्हणते, कर हवे ते प्रयत्न कर, पण आता काही केल्या आम्ही काय वेगळे होणार नाही. उलट तुमच्या ह्या वागण्याने आम्ही अजून एकत्र येणार आणि लवकरच मी तुमचा खरा चेहरा राजवाड्यांसमोर आणणार. चल मी पण तुला चॅलेंज करते, 6 महिन्यात मी तुला या घराबाहेर काढणार, अगदी काकू सहित. अंशू म्हणतो, वहिनी मग तू आजच हारली, आम्ही काय या घरातून बाहेर पडत नाही. तुला माहिती आहे ना तुझ्या राजवाड्यांचा आमच्यावर किती जीव आहे, आता बघितलाच असेल डेमो. स्वानंदी म्हणते, कारण त्यांना तुमच्याबद्दल माहितीच नाही, पण जेव्हा त्यांना कळेल त्यांची काकू त्यांचा भाऊ त्यांच्या पाठीमागे काय काळे धंदे करतायत, ते अंशुमन तुमची अवस्था काय असेल. आणि अरे तुझ्या लक्षात येतं का, अर्पितालाही असंच वाटत होतं, ह्या घराबाहेर तिला कुणीही काढणार नाही, पण तिच्याच दादाने तिला हाताला धरून घराबाहेर काढलंच ना. त्यामुळे सांगते, अरे अंशुमन
अजूनही सुधरा, अजूनही वेळ गेलेली नाही. अंशू म्हणतो, ह्या घराबाहेर आम्ही नाही, तू जाणार. स्वानंदी म्हणते, ठीक आहे, बघूया कोण जातं आणि कोण नाही. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.